मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना माणसानी थोडं अंतर्मुख होणं, थोडं काय किंबहुना अंतर्मुख होण्यासाठीच ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ही जी ज्ञानेश्वरी आहे हिचा अभ्यास कशासाठी करायचा, ती केल्यानंतर, तिचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनात काय प्राप्त होतं. आणि कारण आपल्याला काय अर्जुनासारखं युद्ध करायचं नाहीये, आपल्याला जीवनाला सामोरं जायचंय. आणि आपल्यामधली जी उच्चतम आकांक्षा जी आहे त्या आकांक्षेच्या जाणीवेतनं आपल्या स्वतःच्या आत्म्याचा बोध आपल्याला घ्यायचा आहे. तो बोध करून घेतल्यानंतर त्याचा शोध घ्यायचा आहे आणि आपण स्वतः आत्मस्वरूप व्हायचंय. साक्षात दर्शन श्रीहरीचे. आणि हे सगळं करून देण्याची ताकद या ज्ञानेश्वरीत आहे. आणि आजचा योग असा आहे की आज एकतर नारळी पौर्णिमा आहे, त्यामुळे अशा या ज्ञानेश्वरीचं आणि त्याचे जे ज्ञानेश्वरी सांगणारे ज्ञानेश्वर माऊली त्यांचं स्मरण फार महत्वाचं आहे. तर ते खूप ज्ञानेश्वरांचं स्मरण, ज्ञानेश्वरीचं स्मरण आणि ज्ञानेश्वरीची फलश्रुती या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. तर मला वाटतं आजच्या दिवशी आपण हे आपल्या रेकॉर्डवरती पण घेऊयात याचं महत्व. तर स्वामी स्वरूपानंदांनी याचं खूप सुंदर असं विवेचन केलेलं आहे. 3 अभंग आहेत की ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीचा गौरव त्यांनी केलेला आहे. आणि त्या एकेका अभंगातनं आपण सावकाश जाऊ, त्याचा अर्थ जेवढा ग्रास तुम्हाला तुमच्या जाणीवेतनं करून घेता येईल तेवढा जरूर करून घ्या. मी त्याच्यावर एक्सप्लेनेशन करणार नाहीये, परंतु काय मिळू शकणार आहे हे आपल्याला त्यातनं नक्की कळणार आहे. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, स्वामी स्वरूपानंद हे पावसचे एक महान संत होऊन गेले, जे रत्नागिरीच्या जवळ पावस हे गाव आहे तिथं. ते माझे सद्गुरू आहेत, त्यांची समाधी तिथं आहे. आणि ते परमहंस स्थितीतील आधुनिक काळातली ज्ञानेश्वर या नावानं या एका त्यांच्या वर्णनातनं त्यांची योग्यता आपल्याला कळू शकेल. यापेक्षा त्यांचं वर्णन मी काही करू शकत नाही. ते म्हणतायत म्हणजे जणू काही ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीचं वर्णन करायचं, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची फलश्रुती सांगायची आणि ज्ञानेश्वरांनी स्वतःच वर्णन मी काय आहे ते सांगायचं, असा काहीचा भाग तो आहे. बघूयात. ते म्हणतात, कारण त्यांनी स्वतः अभंग ज्ञानेश्वरी म्हणून आधुनिक काळातल्या मराठी मधल्या पद्यमय रचनेतनं त्यांनी ती साकारलेली आहे. पण ती परत पद्यच आहे. आणि पद्य हा विषय थोडासा आजही मराठी रसिकांना, आध्यात्मिक जाणीवेतल्या लोकांना विशेषतः जरा अवघड जातो. त्यामुळे हे सर्व निरूपण
आपण या युट्यूबच्या माध्यमातून घेत आहोत. असो, ते म्हणतात, श्री ज्ञानेश्वरी अमृत गंगा, बहुत सुकृते लाभली जगा, पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया. भक्ती भावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण, जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे. जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी, प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र. म्हणजे ईश्वराचं ज्ञान स्वरूपच फक्त शेवटी शिल्लक राहतं. ही जी त्रिपुटी आहे, द्रष्टा दृष्ट आणि दर्शन, ही पण पूर्णपणे निघून जाते, किंवा ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी असं म्हटलंय त्यांनी. आणि हिचा अभ्यास करताना आपल्याला जीवनात काय प्राप्त होतं ते म्हणतात, श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ गहन, गुरुपुत्रासी सुगम सोपान, भावे घडता श्रवण मनन, लाभे समाधान अखंडित, उपासना मार्ग सापडे, योग सार हाताचडे, उघडती ज्ञानाची कवाडे, सहज घडे निष्काम कर्म, होवोनी अंतरंग अधिकारी, भावे अवलोकिता ज्ञानेश्वरी, साक्षात प्रकटे भगवान श्रीहरी, स्वये उद्धरी निज भक्ता, नित्यांतरी ज्ञानदेव, सर्वाभूती भगवत भाव, देव भक्ता एक चिठाव, अपूर्व नवलाव अनुभवावा, अपूर्व नवलाव अनुभवावा. म्हणून ही जी कृती केलेली आहे ज्ञानेश्वरांनी, ज्ञानेश्वरी लिहिली, तर साहजिकच त्याचा अभ्यास करताना माणसाच्या हृदयात त्या अशा तत्वज्ञानी संतांबद्दल अतिशय प्रेम वाढून येतं. साहजिकच स्वामी स्वरूपानंदांच्याही मनामध्ये ते आलं. ते म्हणतात, नमितो योगी, नमितो योगी, थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत कविवर, परात्पर गुरु, ज्ञानदेव भगवंत. नाथ संप्रदायाच्या मांदियाळीतच स्वामी स्वरूपानंद आहेत, लक्षात घ्या. म्हणून ज्ञानेश्वरांच्या पुढे जो हा नाथ संप्रदाय आला, देवनाथ महाराज, देवचूडामणी महाराज वगैरे सर्व गुंडाख्य वगैरे, ते विश्वनाथ महाराज, बाबा महाराज, गणेशनाथ वैद्य आणि नंतर स्वामी स्वरूपानंद. त्याच्यामुळे ही नाथ संप्रदायाची परंपरा आहे. म्हणून तो सत्कविवर, परात्पर गुरु, ज्ञानदेव भगवंत, स्मरण तयाचे होता साचे, चित्ती हर्ष नमावी, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे, अनन्य भावे शरण रिखावे, अहंकार सांडून झणी टाकावी, तयावरुनिया काया कुरवंडून, आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी, व्हावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला, ज्ञानेशाला नमिता झाला, श्री सद्गुरुला तोष, वरद हस्त मस्तकी ठेवनी, देई मज आदेश, देई मज आदेश. म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यास हा
मानवी जीवनासाठी दिलेला आदेश आहे, लक्षात घ्या. म्हणून ज्ञानेश्वर भक्तांनीच नव्हे तर जे जे साधक मुमुक्षु आहेत, किमान महाराष्ट्रातले, त्यांनी या ज्ञानेश्वरीचा अभ्यास जरूर करावा. त्यामुळे या ईश्वर भक्तांच्या मांदियाळीचं फार मोठ्या प्रमाणात कार्य होईल. असो, आपण त्यांच्या आदेशाप्रमाणे चालायचा नक्कीच प्रयत्न करू. सर्व भूतानी कौंतेय प्रकृतीम यान्ति मामिकाम कल्पक्षये पुनस्तानी कल्पादौ विसृजाम्यहम. हे कौंतेय, ही सर्व भूत सृष्टी कल्पाच्या शेवटी माझ्या प्रकृतीत किंवा मायेत लीन होते. या कल्पाच्या आरंभी पुन्हा मी तिला उत्पन्न करतो. आता हा सर्व विश्व निर्मितीचा, ब्रह्मांड निर्मितीचा विषय इथं एक गुह्य या जाणीवेतनं प्रत्येकालाच ज्याची त्याची उत्कंठा, आकांक्षा वाढवणारा असा आहे, लक्षात घ्या. मुख्यत्वे करून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काळ नावाची भूमिका असते. वेळ, त्याचं दर्शक म्हणून प्रत्येकाच्या घरात, प्रत्येक खोलीच्या भिंतीवरती एक तरी काळाचं निर्देशक म्हणून घड्याळ आपण लावतो. पण याचं भान आपण व्यावहारिक जीवनासाठी जातो, पण त्या घड्याळाच्या फिरण्याच्या मागून जी टकटक चालू असते, ती टकटक तू कोण आहेस, तू कोण आहेस, तू कोण आहेस ही ओळखण्याची टकटक असते. आणि काळ त्याला सांगत असतो, तू तो आहेस, तू तो आहेस, तू तो आहेस. म्हणून फिरणारा मोठा काटा आपण असतो, दृश्य. लक्षात घ्या. आणि त्याच्या खाली तासाच्या फरकाने काळ चालणारा जो मुख्य काळ आहे, तो काळ असतो, छोटा काटा असतो, छोटा. लक्षात आहे ना. आणि त्याच्या आतमध्ये एक अजून सर्वांनाही ग्रासून घेणारा पण बारीक असा सेकंद काटा असतो. तो सेकंद काटा आहे ना, तो सेकंद काटा हा थेट त्याच्या आतल्या यंत्राला जोडलेला असतो. अरे लक्षात, तो म्हणजे आता एवढ्या जोडणीच्या यंत्रणेत आपण शिरायला नको, एखाद्याला चूक होऊ शकेल. पण आपल्या समजुतीच्या दृष्टीने आपल्याला हे कळत नसलं, शरीराला, आपल्या जाणीवेमध्ये, व्यवहारामध्ये इतके मशगूल असतो, पण आतून कार्य करणारी जी शक्ती असते ना, जी सूक्ष्म असते, ती क्षणाक्षणालाच फिरत असते. आणि क्षणाक्षणाला काळ जाणीवेतून आपलं प्रारब्ध फिरवत असते. आता आपला वैयक्तिक आहे ना. आता वैयक्तिक दृष्ट्या आपण स्वरूपाच्या जाणीवेत जेव्हा घेतो, तेव्हा काय होतं, आईच्या गर्भात आपला बीजारोपण झालं की खरं आपला काळ सुरू होतो, है ना. कारण ती प्रकृतीत आली, कुठल्या का प्रकृती असो, विश्व प्रकृतीत असेल किंवा आईच्या छोट्या घटामध्ये असेल, शेवटी घटच आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्याच्यामध्ये तो जो उतरतो जीव, तेव्हा त्याच्यामध्ये काही काळाच्या जाणीवेतनच खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये आत्मचैतन्य येतं. आणि त्याच्यातूनच पुढे त्याची गती ही शारीरिक जाणीवेतनं सुरू होते. आता ही जी गती सुरू होते, त्या याच्यामधनं मग तो गर्भातनं बाहेर येतो, आईच्या गर्भातनं बाहेर येतो, पृथ्वीवरती येतो.
पृथ्वीवरती डायरेक्ट चालायला लागतो, फिरायला लागतो, जीवन जगायला लागतो, सर्व जीवनाला सामोरे जातो. घड्याळाकडे रोज बघत बघतच जगत असतो, त्यात काही वाद नाही है ना. पण ते घड्याळ फिरतच राहतं, पण काही काळानंतर त्याचंच घड्याळ बंद पडतं आतलं है ना. तो मृत्यू पावतो. आता परिस्थिती कशी झाली, उत्पत्ती झाली, स्थिती झाली आणि प्रलय झाला, संपला तो. प्रलयानंतर कुठे गेला, प्रलयानंतर तो जातो, तो जीवात्मा या जाणीवेतील त्याच्या सुषुप्तीत जातो. ती सुषुप्ती त्याची अशी आहे की त्या सुषुप्तीमध्ये त्याच्या सर्व इच्छा वासना एकत्रितच आहेत. तो तर काही विसरलाय, सोडले त्यांनी असं काही नाही. पण त्याची जी व्यक्ततेची भूमिका आहे ती अव्यक्तात गेलेली आहे. आणि पण तरी तो काळामध्येच आहे. काळ संपलेला आहे का, त्याचं व्यक्ततेतलं घड्याळ त्याला दिसत नसेल, आता तो ते पाहू शकत नसेल एखाद्या वेळा. पण अव्यक्त जाणीवेमध्ये काळाचं साम्राज्य त्याच्यावरती असतच असत. कारण तो काही ब्रह्म साम्राज्य सोडून गेलेला नाहीये कुठं, तो इथंच आहे. मग तो काही काळानंतर त्याच्या ज्या काही त्या अव्यक्तेतल्या दशेमध्ये भोग जे भोगायचे असतील म्हणा, किंवा पृथ्वी मातेला म्हणण्यापेक्षा प्रकृती मातेला ते सगळे आलेले जीवात्मे आहेत. तो काही एकटाच मेलेला नसतो ना, त्याच्या अगोदरही लाखो लोक मेलेली असतात. तो मरत असतानाही हजारो लोक मरत असतात. लोकच काय जीवसृष्टीत मरत असते असं म्हणू. आणि तो गेल्यानंतरही लोक मरतच असतात. म्हणजे प्रत्येक क्षणाला त्या जिथनं कुठनं ते मरणाचं दार असतं तिथं केवढी मोठी गर्दी असेल तुम्ही विचार केला. हे तिथलं खडक वाचल्याचं धरण कधी भरलं नाही असं होतच नाही, ते कायमच भरलेलं असतं तिथं बाहेर आहे की नाही. कारण हा सारखाच पाऊस पडतोय मरणाऱ्यांचा, तो काही थांबलेला नाहीये. त्यांच्या दृष्टीने पाऊसच ना. जीवात्मे जे व्यक्त असणारे जीव 84 लक्ष येऊन इथले रोज लाखो मरतायत हो. आणि विविध ठिकाणून मरतायत. असं काही नाहीये की सगळे पुण्यातलेच मेलेत एका दिवशी, असं नाही झालेलं आहे ना. तसं तिथं होत नाही. तर ते असे विविध ठिकाणून मरतात. मग तिथं जे काही जीवात्म्यांचं तयार होतं प्रांगण एक प्रकारे, तर तिथं त्यांना लाईन अप करणे, सगळ्यांना त्यांना त्यांच्या जाणीवेत पाठवत राहणे आहे की नाही, हा सगळा मोठा कार्यक्रम आहे. पण तो मोठा जरी असला तरी सर्व प्रकृतीच्या नियमातनच बांधलेला आहे. आपल्याला कळलं का आपला जन्म कधी झाला? आपल्याला कळलं का आपल्या शरीरातल्या पेशी दर 15 दिवसांनी मरतात आणि नवीन जन्म घेतात. या पेशी मरतात, किती करोडो पेशी आहेत ना. त्या एवढ्याशा याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये रोज करोडो पेशी मरत आहेत. आणि दर दिवसांनी 15 दिवस कुठले तरी होत आहेत. लक्षात घ्या, कुठल्या तरी दिवसाचे 15 दिवस रोजच होत आहेत. म्हणजे रोज मरण चालू आहे तिथं आणि रोज नवनिर्मिती चालू आहे. मग आतलं सुद्धा कसं धरण आहे बघा आपलं मरणाऱ्या पेशींचं, ते किती नियोजित आहे. ते जर एवढं नियोजित आहे तर त्या मानाने हे जरा थोडं मोठं आहे. मग एवढाच विषय आहे. म्हणून आपल्या स्वरूपाचा बोध घ्या, विश्वाचं कार्य आपोआप कळतंय काय चाललंय ते, त्याच्यात ज्ञान आहे. आणि ईश्वराने आपल्यातच ज्ञान भरलंय असं जे म्हणतो आपण, त्याचं कारण याच्यात आहे. मग ही जी सुषुप्ती होती आहे आपली, ती काळाच्या गतीतनं परत जन्म, जीवन, मृत्यू, उत्पत्ती, स्थिती, लय, म्हणजे आपण आपल्यापासून सुरुवात केली
पेशींपासून सुरुवात केली, त्यानंतर आपल्या स्वतःचा विषय घेतला. आता विषय कुठला राहिला? ब्रह्मांडाचा. मग ब्रह्मांडामध्ये काय झालं? तसंच सेम प्रोसेस. ईश्वराने संपूर्ण विश्व निर्माण केलं. कसं केलं, काय केलं, हा विषय सगळा झाला आपला. पंचमहाभूतांची निर्मिती झाली, त्यात त्रिगुणाचं साम्राज्य आलं आणि त्रिगुणामध्ये असणारी अष्टधा प्रकृती ज्याला आपण म्हणतो, तिने संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केलं. त्या ब्रह्मांड निर्माण केल्यानंतर जीवसृष्टीची निर्मिती झाली आणि या जीवसृष्टीचा विकास होत आला. त्या जीवसृष्टीमध्ये उत्पत्ती, स्थिती, लय, प्रलय हा विषय आपण पाहिला. आता आपण संपूर्ण ब्रह्मांडाचाच पाहतो आहोत. मग सुरुवात कुठे झाली या काळाला? ही जेव्हा ईश्वराच्या त्या अनंत स्थितीमध्ये जेव्हा ब्रह्मांडच नव्हतं, तेव्हा त्याची जी अवस्था होती, त्या अवस्थेमध्ये जेव्हा पहिला संकल्प त्याच्या मनामध्ये आला की अरे मी ब्रह्मच आहे आणि माझ्या बाजूला इकडे पाहिलं तिकडे पाहिलं तरी ब्रह्मच आहे, या एका त्याच्या अतिमानसिकतेमधली ही जी सत्य जाणीव घेतली, कारण तो मूळ सत्य आहे. त्या सत्याला सिद्ध करण्यासाठी सत्य सिद्ध संकल्प शक्ती, ती अतिमानसिक शक्ती. कारण त्याच्या सत्य सिद्ध संकल्पाला सिद्धावस्थेत तिला न्यायचंय, ती जी शक्ती आहे. म्हणून त्या शक्तीचं नावच ते आहे. कोणी तिला अतिमानसिक शक्ती म्हणतो, कोणी तिला सत्य संविद असं म्हणतं, कोणी, मी आता हा नवीन एक शब्द सांगितला तुम्हाला, सत्य सिद्ध संकल्प किंवा सत्य संकल्प सिद्ध शक्ती, काय तो आयदर ऑर काही म्हणा. कोणी तिला पराशक्ती म्हणतं, कोणी तिला जगदंबा म्हणतं, कोणी तिला सरस्वती म्हणतं, कोणी तिला महेश्वरी म्हणतं. तुम्ही नावं काही द्या, पण शक्ती कार्याच्या जाणीवेतली एकच आहे. आणि ही जी मूळ माया, रामदास स्वामींनी तिला मूळ माया म्हटलेलं आहे. ती जी मूळ माया आहे, तिने या कार्याला सुरुवात केली आणि ईश्वरालाच विभाजित केलं. त्याच्यात, कारण तो अनंत आहे, त्याचा त्यांनी फायदा घेतला आणि ईश्वरा, कारण त्यालाच बघायचंय, कारण दुसरं निर्माण करायला काहीच नव्हतं ना आजूबाजूला. मग त्यालाच तिने हे केलं आणि त्याच्या ज्ञानातनं हे संपूर्ण पंचमहाभूत त्रिगुण निर्माण केले, सूक्ष्मात निर्माण केले आणि मग हा संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली. हा जो संपूर्ण काळ गेला मनुष्य निर्मितीपर्यंतचा, या निर्मितीमध्ये विविध शक्ती ज्या लागल्या, त्या विविध जाणीवेतनं विभाजित झालेल्या आहेत. त्यांना आपण देवता म्हणतो. लक्षात, देवता म्हणजे काय? ज्ञानाला शक्तीच्या जाणीवेतनं ज्ञान प्रगट जेव्हा होतं त्याला देवता म्हणतात. म्हणून ईश्वराचं ज्ञान शक्तीच्या जाणीवेतनं जेव्हा प्रगट होतं त्याला गणपती म्हणतात. लक्षात आलं का? ईश्वराचं वायू तत्वाच्या जाणीवेतलं जे ज्ञान आहे, जे त्रिगुणाला घेऊन चालतं, त्रिगुण तर त्याचे गुणधर्म आलेच सगळे सर्वत्र, त्याला वायू देवता म्हणतो. अग्निदेवता, जलदेवता, या सगळ्या गोष्टी आहेत, या त्याच्यातनं आलेल्या आहेत. लक्षात घ्या. असो, तर हा जो सगळी भूमिका आहे, हा सगळा कृतयुगाचा भाग मानावा. आणि त्यानंतर सत्ययुग, नंतर द्वापार युग, कलियुग, या सर्व युगायुगाच्या जाणीवा ज्या आहेत, याच्यातनं
एक प्रकारे प्रकृतीच कार्य करत असते आणि जीवात्म्यांना जे ईश्वराच्याच एका ज्ञान जाणीवांना ईश्वरालाच त्याच्या आतमध्ये बसून, कारण आत्मचैतन्य त्याच आहे, त्याला बसून त्यालाच सगळं बघायला लावते आणि त्याच्यातनच सगळं निर्मिती पण करते, त्याला निर्माणही करते, त्याला जगायलाही लावते आणि त्याला मरायलाही लावते. कारण त्याला मरण माहितीच नाही, अमर आहे तो, म्हणजे मरत काहीच नाहीये. लक्षात घ्या. म्हणून या सर्व उत्पत्ती, स्थिती आणि लय हा सगळा जो प्रकार चालू आहे काळाच्या जाणीवेतला, हा घडत राहणार आहे. आणि जेव्हा प्रलय होतो तेव्हा, कारण ती इतक्या या संपूर्ण कार्यक्रमातनं प्रकृती स्वतः इतकी अस्वस्थ होते. बघा आता गंमत. हा, कारण तिला तिच्या मूळ निरंजनापर्यंत जाताच येत नाही ना. म्हणून त्या शक्तीला तिच्या कार्यामध्ये ती इतकी लिप्त होऊन बसते. भले ती शिवशक्ती समावेशन जरी असलो तरी खूप थोडकं आणि असं तिच्या जाणीवेतलं ते नसतं. लक्षात घ्या. कारण तिने काय केलेलं आहे, ईश्वराला आपल्या हात गुंडाळलेलं आहे. ती ईश्वरात समाविष्ट झालेली नाही. हा दोन भूमिकेतला फरक आहे. त्याच्यामुळे ती त्या विरहामधनं हळूहळू जाते आणि तिला जेव्हा असं वाटतं की नाही आता मला माझ्या निरंजनालाच भेटायचंय, ती जी म्हणजे प्रलयाची जाणीव तयार होते, त्याच्यामध्ये ती सुरुवातच अशी करते, संपूर्ण पृथ्वी तत्वाला जलामध्ये विरघळवून टाकते. आणि विरघळल्यानंतर पृथ्वी तत्व, मग सर्व जीव सृष्टी सुद्धा विरघळून जाते. आणि ते जे जीव आहेत सगळे, त्यांचे जीवात्मे ते वायू तत्वात जातात, खाडगे एकदम. कारण ते वायूने बांधलेले आहेत ना सगळे जीवात्मे. इव्हन या सर्व देवदेवता सुद्धा या सगळ्या बांधलेल्या आहेत, या वायू तत्वाने बांधलेल्या आहेत. त्यामुळे हे सर्व लोक वायू तत्वात असतात. आणि मग उरलेलं जे जलतत्व आहे ते अग्नितत्व त्या जलतत्वाला फार शोषून टाकतं आणि वायूत परावर्तित करून टाकतं. आणि तो अग्नी स्वतःच्या सामर्थ्यानिशी वायूत विलीन होऊन जातो. फक्त शिल्लक राहतो तो वायू आणि आकाश. ही जी स्थिती प्रलयाची आपल्या दृष्टीने तयार झालेली आहे, पण अजूनही जीवात्मे त्यात जाणीवेत आहेत. लक्षात या. पण ती जीवात्म्याची सुषुप्ती आहे. मग तो वायू त्या सर्व देवदेवतांसहित, त्या सर्व जीवसृष्टीतल्या जीवात्म्यांसहित, म्हणजेच ईश्वराला, ईश्वराच्या विभाजित ज्ञानासहित तो त्या ईश्वरामध्ये निघून जातो. हा संपूर्ण प्रलय आहे. लक्षात घ्या. आणि त्या जाणीवेमध्ये ती ईश्वरी शक्ती सुद्धा ईश्वरात लुप्त होऊन जाते. ती या वेळेला ईश्वराच्या आत लुप्त होते. लक्षात घ्या. अनंत जाणीव. तर ही जी प्रलयाची जाणीव आहे, याच्यामध्ये ही जी स्थिती तयार होते, वायू सुद्धा आकाशात लुप्त झाला म्हणजे ईश्वरात लुप्त झाला. म्हणून शेवटी सर्व गणित हनुमंताच्या परवानगीशिवाय आणि शक्तीशिवाय ईश्वर पुढे येऊ देत नाही. तोच हनुमंत चिरंजीव असतो आणि तोच सर्वांना घेऊन ईश्वरामध्ये जातो. कारण त्याच्या परवानगीशिवाय ईश्वर प्राप्ती सुद्धा होऊ शकत नाही. तेवढे सोहम सिद्धाचं आमचं स्वरूप तुम्हीच विचार करा. कसला भारी आहे तो सोहम सिद्ध आमचा. त्याची उपासना. ओम रुद्राय शिवाय रामदूताय नमः, ही ती भूमिका आहे.
कारण रामाला भेटायचं असेल तर रामदूत आवश्यकच आहे. अशी या प्रलयाच्या स्थितीमध्ये जी ईश्वरीय जाणीव शेवटी राहते, ती जाणीव सुषुप्तीमध्ये असते. कारण ईश्वराचा स्पंद हा अजून आताही चालूच असतो. म्हणून ही ब्रह्मज्ञानातली ब्रह्मदेवाची सुषुप्ती म्हटल्या जातात. लक्षात आलं. म्हणून ब्रह्म सुषुप्ती असं त्याला म्हटलं जातं. असो, म्हणून हे कौंतेय, ही सर्वभूत सृष्टी कल्पाच्या शेवटी माझ्या प्रकृतीत किंवा मायेत लीन होते व कल्पाच्या आरंभी पुन्हा मी तिला उत्पन्न करतो. म्हणून निर्माण करणं म्हणजे लुप्त होणं आणि परत निर्माण करणं याच्या मधला जो काळ आहे तो सुषुप्ती. लक्षात आलं का? म्हणजे व्यक्ततेला सुरुवात झालेली नाही. नंतर जेव्हा सुरू होते तेव्हा सुषुप्तीतनं तो बाहेर येतो ब्रह्मदेव. असो, जे नाव का प्रकृती जे द्विविध सांगितली तुझ प्रती, एकी अष्टदा भेद व्यक्ती दुजी जीव रूपा. हा प्रकृती विखो आघवा तुवा मागा परिशिलासे पांडवा. म्हणून असो काही सांगावा पुढत पुढती, तरी ये माझी ये प्रकृती महाकल्पाच्या अंती. सर्व भूते अव्यक्ती ऐक्यासी येती. अर्जुना, जिला प्रकृती हे नाव आहे ती दोन प्रकारची आहे हे तुला मागे सांगितलेच आहे. एक प्रकृती 8 पदार्थांच्या भेदाने भिन्न अशी असून दुसरी जीवरूप आहे. लक्षात. म्हणून जीवाची प्रकृती ही वेगळी मानली जाते आणि याची प्रकृती, जीव म्हणजे आपण जीवसृष्टीतली प्रकृती आणि ब्रह्मांडातली प्रकृती, ज्याला आपण मूलद्रव्य किंवा अष्टधा प्रकृती म्हणतो, ती प्रकृती. म्हणून ती समष्टी आहे. म्हणून अष्टधा प्रकृती म्हणून जे आपण मानतो पंचमहाभूत आणि त्रिगुण, ही समष्टी आहे. आणि त्या समष्टीतनच विशिष्ट व्यक्ती जी तयार होते, विशिष्ट साचा, ती व्यष्टी. असं लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल समष्टी आणि व्यष्टी हा गोंधळ होणार नाही. लक्षात ठेवण्यासाठी हा प्रकृती विषय मागे तू ऐकलाच आहेस, म्हणून पुन्हा पुन्हा काय सांगायचा. महाकल्पाच्या शेवटी ही सर्व भूतसृष्टी माझ्या अव्यक्त प्रकृतीत लीन होते. मी त्यांनी म्हटलं पुन्हा काय सांगायचा, पण आपण परत रिव्हिजन केली मुद्दामून. कारण काय, हा नामजप आहे. नामजप कशाला म्हणायचं? हे जे चिंतन केलं ना आपण आता 15-20 मिनिटं निर्मितीचं सगळं, हा नामजप आहे. कारण सर्व नामरूपातही येते आणि नामरूपातलं परत अव्यक्तातही जाते. जप असा करावा लागणार आहे. म्हणून गोंदवलेकर महाराजांना जो अभिप्रेत आहे नामरूप, नामाचं सामर्थ्य किंवा ते हे याच्यात दडलेलं आहे सगळं. आज टाकले बघा ती एक पोस्ट. असो, ग्रीष्माच्या अतिरसी सबीजे तृणे जैसी मागुती भूमीसी सुलीने होती. का वार्षिये ढेंडे फिटे जेव्हा शारदीयेचे अनुघडू फुटे, तेव्हा घनजात आटे गगनीचे गगनी. ग्रीष्म ऋतूच्या कडक उन्हाळ्यात ज्याप्रमाणे गवत वाळून जाऊन बीजरूप होते व नंतर जमिनीत अगदी लीन होते, वर्षा ऋतूतील अभ्रांचे अवडंबर नाहीसे होऊन जेव्हा त्या मागून येणारा शरद ऋतूचे आगमन व्यक्त होते, तेव्हा संपूर्ण आकाशातील अभरे आकाशातच नाहीशी होतात. प्रलय कसा असतो ते सांगता येते. लक्षात. ना तरी आकाशाचे खोपे वायू निवांतची लोपे, का तरंगाकार हारपे जळी जेवी, अथवा
जागिनलिये वेळे स्वप्न मनीचे मनी मावळे तैसे प्राकृत प्रकृती मिळे कल्पक्षयी मग कल्पादी पुढती मीची सृजी ऐसी वदंती तरी ये विषयी निरुती उपपत्ती आईक. किंवा आकाशाच्या पोकळीत वायू निवांत होऊन नाहीसा होतो किंवा तरंगाचे आकार पाण्यातच नाहीसे होतात अथवा जाग आल्याबरोबर स्वप्न मनातल्या मनात मावळते. त्याप्रमाणे प्रकृतीपासून झालेली ही भूतसृष्टी कल्पाच्या शेवटी प्रकृतीतच मिळून जाते. मग कल्पाच्या आरंभी मीच पुन्हा सर्व सृष्टी निर्माण करतो अशी जी बोलवा आहे त्याविषयीचा खरा विचार ऐक. हे जे सगळं सांगितलं जातं की मीच निर्माण करतो, मीच तयार होतो आणि मीच परत ते जातो, हा सगळा जो बोलबाला आहे त्याच्यातला खरा विचार काय आहे म्हणजे अजून गुह्य झालं ना. अगोदर हेच गुह्य, त्यात हे अजून गुह्य आहे की नाही. म्हणून ती राजविद्या झाली, राजगुह्य सांगतायत आता, लक्षात घ्या. म्हणून प्रकृतीम स्वाम वष्टभ्य विसृजामी पुनः पुन्हा भूतग्राममिमं कृष्णम वशम प्रकृतेर वर्षात. अर्जुना, मी प्रकृतीला आपल्या स्वाधीन ठेवून प्रकृतीच्या स्वाधीन असलेली ही संपूर्ण भूत सृष्टी प्रकृतीच्या स्वभावानुसार पुन्हा पुन्हा उत्पन्न करीत असतो. म्हणजे ही ब्रह्मांडाची उत्पत्ती स्थिती लय हा वेगळा विषय आहे लक्षात. परंतु जीव सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय हा वेगळा विषय आहे. कारण माझ्या थेट जाणीवेतनं जे निर्माण झालेलं आहे तो विषय माझा मूलद्रव्यांचा आहे. बघा कसा आहे. आणि त्याची उत्पत्ती स्थिती आणि लय हे माझ्या जाणीवेप्रमाणे होते. पण प्रकृतीला जे मी स्वतंत्रपणे वेगळं अस्तित्व दिलेलं आहे तिला की तू हीच मूलद्रव्य वापर म्हणजे तूच तयार केलेली आहे, तूच ती वापरायची आणि त्याच्यातूनच अशी जीवसृष्टी निर्माण कर की ती जीवसृष्टी मध्ये तुला मी स्वतः येऊन त्यात बसेल आणि ती जीवसृष्टी मर्त्य जाणीवेत तयार कर. कारण मी अमर आहे. लक्षात आलं का. कारण मी ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे पंचमहाभूतांची अष्टधा प्रकृती म्हणून जी तुला म्हणून मी म्हणतो आहे तुला सुद्धा माझ्यापर्यंत यायचंय ना. मग ती मिळाल्याशिवाय तू माझ्यापर्यंत येऊ शकणार नाहीस आणि मला त्याच्यात येऊन बसल्याशिवाय सर्वम खलु इदं ब्रह्म मी पाहू शकणार नाही. तू जे निर्माण केलेला आहेस ती तुझी सृष्टी. असा हा जीवसृष्टीचा आणि वैश्विक जाणीवेतला फरक आहे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे रचना त्याच आहेत परंतु निर्मितीच्या सूत्रांमध्ये फरक आहे, काळाच्या जाणीवांमध्ये फरक आहे आणि अष्टधा प्रकृतीच्या व्यक्ततेमध्ये फरक आहे. म्हणून आपल्यामधलं पृथ्वी तत्व आणि बाहेर म्हणून जे पृथ्वी तत्व पाहतो यात फरक आहे. आपल्यातलं जलतत्व आणि बाहेरचं जल याच्यातला फरक बघण्यासारखा आहे. आणि आपल्यामध्ये असणारा प्राणवायू म्हणा, प्राण म्हणा आणि बाहेर असणारं वायू तत्व यात फरक आहे. आपल्यामध्ये असणारे आकाश आहे आणि बाहेरचा आकाश आहे. आतल्या आकाशाच्याही पोकळीत फरक आहे, बाहेरच्याही आकाशातल्या पोकळीत. हे तत्व रूपाने सर्वत्र सर्व आहे परंतु फरकाच्या जाणीवेतनं ही विविधता अशा रीतीने नटलेली आहे. पण नटलेलीच विविधता ही मृत्यूच्या जाणीवेतनं सतत कार्य करते.
लक्षात. म्हणून हे सगळं मर्त्य आहे हे समजून घ्यावं लागतं. आणि त्याच्या आत बसलेला जे आत्मचैतन्य आहे ते अमृत आहे. म्हणून हे ज्या ज्ञानातलं कळतं त्याला ज्ञानेश्वरी अमृत गंगा समजतात. लक्षात. हा सगळा विषय असा आहे. हा जेवढा समजून घ्याल तेवढा आनंद आहे. बघा, आतनं आनंद येतो. त्या उकळ्या आतनं याव्या लागतात, आहे की नाही? तेव्हा मजा आहे त्याच्यामध्ये. बाहेरनं काही मजा नाही. म्हणून असो. म्हणून मी प्रकृतीला आपल्या स्वाधीन ठेवून प्रकृतीच्या स्वाधीन असलेली ही संपूर्ण भूतसृष्टी, म्हणून ही भूतसृष्टी माझ्या स्वाधीन मी ठेवलेलीच नाहीये. म्हणजे तुमचं प्रारब्ध संचित क्रियमान ही प्रकृती मातेने केलेली योजना, त्याच्यामध्ये ईश्वर ढवळाढवळ करत नाही. हे का म्हटलं जातं? कारण हे स्वतः कृष्ण सांगतंय, मी काय बघत नाही तिकडं. म्हणून तो कटीवर उभा राहून विठ्ठल उभा राहतो, आहे की नाही? म्हणून पुरुषोत्तम कटीवर हात ठेवून उभा आहे ना. आणि आपल्याला असं वाटतं की तो कृष्ण होऊन माझ्या घरी येईल आणि मला हे करेल म्हणून. तसं नाही होणार आहे कधीच. इतकं सत्य आहे हे. असो. म्हणून ही संपूर्ण भूतसृष्टी प्रकृतीच्या स्वभावानुसार, आणि तीही प्रकृतीच्या स्वभावानुसार. प्रकृतीचा स्वभाव काय आहे? परत प्रश्न आला, आहे की नाही? प्रकृतीचा स्वभाव उत्पत्ती स्थिती लय ही काळ आहे. प्रकृतीचा स्वभाव काय आहे? ती तिच्या स्वभावामध्ये एक अनेकता आहे, लक्षात. आणि तिच्यामध्ये विविधता आहे, ज्याला आपण म्हणतो ती. आणि त्या विविधतेमध्ये एकता आहे. आणि त्या एकतेमध्ये सुसंवाद आणणं हा प्रकृतीचा स्वभाव आहे. म्हणून ती जीवसृष्टीची जेव्हा निर्मिती करते तेव्हा त्या प्रत्येक रेखाटनामध्ये तुम्हाला विविधता दिसेल. माणसांमध्येही फरक आहेत, स्त्रियांमध्येही फरक आहेत, उंदरांमध्येही फरक आहेत, माकडांमध्येही फरक आहेत, प्रत्येक जनावरांमध्ये फरक आहेत. इतके सूक्ष्म फरक आहेत ते आपल्याला कळत सुद्धा नाहीत. सगळं सारखंच वाटतं. इतकं आपली दृष्टी. दोन ढेकळांमधला फरक आपल्याला कधी पाहिला का? पण असतो. बघा तुम्ही, आहे की नाही? आम्ही लहानपणी आमच्या राजगिरी वाड्यामध्ये राहायचो तेव्हा पूर्वी हे ढेकणं फेकणं वाड्या सदैशिव पेठात असायचेच, भरपूर असायचे. म्हणजे ते कार्यक्रमच असायचा उन्हाळ्याच्या अगोदर. ते डायझोन पैसा घेऊन मारत बसायचे, उद्योग करायचा, आहे की नाही? परंतु त्याच्यामध्ये असंही एक पूर्वी असायचं, घराघरात ना असायचं. आता हसू येतं त्या गोष्टीचं. परंतु ते ढेकून रॉकेलमध्ये टाकायला जायचे, आहे की नाही? आता तो कारण मारायचा असं ते नको वाटत, चिरडलं की रक्त येतं त्याचं. म्हणून तर ते उचलून त्याच्यात टाकायचे. त्या याच्यात आपल्याला कळतं, अरे हा डब्बू आहे, हा छोटा आहे, हा लाल बुंद आहे, किती फरक आहेत बघा. हा अक्का अजून याला रक्त प्यायचंय, हा इतके फरक आहेत. म्हणजे हे आपण त्यावेळेला ऑब्झर्व केलं म्हणून आपल्या लक्षात आलं ना. पण त्यावेळेला काय प्रकृतीने हे कसं निर्माण केलं वगैरे एवढे शास्त्रज्ञ विचार आपल्या डोक्यामध्ये नव्हते नक्कीच, कारण लहानच होतो अशा दृष्टीने. पण हा सगळा फरक आहे जो आपल्या अनुभवात आहे ना. आणि परत त्याच्यात सुसंवाद आहे ना. म्हणजे प्रत्येक ढेकणात सुसंवाद आहे, लक्षात ठेवा. त्याला तुम्ही विचार करा, तुम्ही दिवा लावला ना की ढेकून सापडत नाही, कुठं पटकीने जातो तो निघून. मग थोडा त्याला त्या याचा स्पर्श आहे लाईटचा. बघा तुम्ही 4 वेळा टाळ्या वाजवा तेव्हा एखादा डास मरतो.
म्हणजे असं व्यवस्था जशी आहे ना, इतकी ती अनुभवजन्य आणि आपण घेतलेली अनुभव असणार आहे. म्हणून एवढी विविधता आहे, पण प्रत्येक अपूर्णता आहे सगळ्यांमध्ये, आहे की नाही. परंतु त्या त्या ठिकाणी त्यांना जीवन जगण्यासाठी लागणारा सुसंवाद आणि पूर्णत्व त्यांना दिलेलंच आहे. काय रचना आहे बघा, सुंदर. म्हणजे हे आर्किटेक्ट आहे, डिझाईन आहे, आणि त्या डिझाईनला पळवणं पण आहे. आणि कशात पळवणं आहे? जारज, उद्बीज, स्वेदज, अंडज या सर्व जाणीवेतनं पळवणं आहे. आणि लाखो करोडोने पळवणं आहे. थोडं थोडकं नाहीये. त्याची क्षमता केवढी आहे बघा. प्रचंड क्षमतेने सगळं चालू आहे. आणि ह्या सर्व जीवसृष्टीला तिने कसं बांधलेलं आहे? पृथ्वीवरती तर व्यक्ततेत बांधलेलं आहे, ते दिसू शकतं. आणि अव्यक्तात कसं बांधलेलं आहे तिने? भूर भवहा महहा जनहा तपहा सत्यम आतल वितल सुतल रसातळ पाताळ असं या जीवात्म्यांना मानलेलं आहे. आणि या सर्वांना एकच नियम दिलेला आहे, प्रारब्ध, संचित आणि क्रियामान. नियमाने मानलेलं आहे. पण तिचं विश्व वेगळं झालं ना एकदम. तिचा डोमेनच वेगळा आहे आणि ईश्वराचा डोमेन वेगळा झाला एकदम. म्हणजे इथं ईश्वर नाही का? जरूर आहे, कारण ती ईश्वराला सोडून राहतच नाही. पण ती तिच्या कार्यामध्ये त्याला लिप्त करून टाकलेलं आहे. म्हणून इथं जो तिचा ईश्वर ती वापरते, म्हणजे तिचा ईश्वर असं म्हणतो मी मुद्दाम, म्हणजे लक्षात येण्यासाठी ती वापरते, ती त्या कार्यासाठी वापरते. आणि जेव्हा प्रलय होतो तेव्हा ती तिचा ईश्वर तिच्या स्वतःसाठी वापरते आणि स्वतःला शुद्ध करून घेते. बघा, ती शुद्ध होते. कारण एवढ्या याच्यामध्ये ती किती विविधतेने फिरलेली आहे बघा. कसली कामकरी आहे ती, सतत काम करत राहते. मग तिला विश्रांती नको का? मग ईश्वराचा निर्दोष न्याय हा तो स्वतःसाठी सुद्धा वापरतोच बघा. तो आणि स्वतःसाठी वापरतो म्हणजे कसं? जीवात्मा म्हणून सर्व ज्या त्याला भोग घ्यावे लागतात प्रारब्धातनं तो भोगत राहतो. कारण त्या शरीरातच तो बसलेला आहे ना. आपण ज्याचं उदाहरण घेतलं ढेकणाचं, त्या ढेकणाच्या आत ईश्वरी आत्मतत्व बसलेलंच आहे. मग त्या आत्मतत्वाला ते भोगावेच, म्हणजे त्याला बघावंच लागतंय ना ते, का नाही? आपल्याला मारायला ते त्रास देतं म्हणून मारतो आपण, आपला भेद येतो आहे की नाही. म्हणून त्याला अभेदात्न बघणं हे खूप अवघड जातं. कारण लक्षात घ्या, कारण आपण प्रकृतीत आहोत हे समजावं लागतं. असा सगळा विषय हा आहे. म्हणून ते काय म्हणतात, तरी हेची प्रकृती किरीटी मी स्वकीया सहजे अधिष्ठी ते तंतु समवायपटी जेवी विणावणी दस असे. अर्जुना, मी या आपल्या प्रकृतीला सहज अधिष्ठानभूत झालो की तंतूंचा संबंध होऊन असलेल्या वस्त्राच्या ठिकाणी ज्याप्रमाणे वस्त्राची वीण दिसून पडते. म्हणजे वस्त्राचे तंतूतनं जसं वस्त्र तयार झालं होतं त्याप्रमाणे मग काय होतं, या प्रकृतीला सहज अधिष्ठानभूत जेव्हा मी होतो, म्हणून या प्रकृतीच्या आत मी जेव्हा जाऊन बसतो तेव्हा सहजपणे हे सगळे साचे तयार, चालायला लागतात, बोलायला लागतात, सर्व साचे तयार होतात. त्याच कारण मी तिथं अधिष्ठान असतो बघा. म्हणून प्रत्येक कार्याला ईश्वराचं अधिष्ठान ठेवावं लागतं.
त्याचं कारणच हे आहे, कारण तो त्या कार्याचा अधिष्ठाता जर झाला नसेल तर ते कार्य होत नाही म्हणजे त्याला ईश्वरत्व प्राप्त होत नाही असं. कारण ईश्वरत्व निघून गेलं तरी शरीर राहतच ना, मूर्त होत ते तसं. असं त्यांना म्हणायचंय. असो, अरे कुठे गेलो, एकदमच उडी मारली वाटते. ओके. मग तिये विणावणीचेनी आधारे लहाना चौकडिया पटत्व भरे तैसी पंचात्मके आकारे प्रकृतीची होय. दैसे विरजणीयाचेनी संगे दूधची आटे जो लागे तैसी प्रकृती अंगारिगे सृष्टीपणाचिया. मग त्या विणकरीच्या आधाराने लहान लहान चौकड्याने जसे वस्त्र भरले जाते तशी पंचभूतांच्या आकाराची प्रकृतीच होते. ज्याप्रमाणे विरजणाच्या संगाने दूधच आटून दही होते त्याप्रमाणे प्रकृतीत सृष्टीच्या रूपाने परिणाम पावते. म्हणून ही संपूर्ण जीवसृष्टी जी निर्माण पावते ती प्रकृतीच्या आधारानेच पावते. मला वाटतं आता इथं आपण थांबूयात. हरिओम हरिओम हरिओम.